नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 जून आणि आपण बघणार आहोत 28 जून रोजी कुठे पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती. त्यासोबतच आज 27 जून रोजी रात्री कुठे पाऊस सक्रिय होऊ शकतो या संदर्भाची डिटेल माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला महत्त्वाचं म्हणजे लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आता शेतकऱ्यांना पावसाची खूप अपेक्षा आहे. या अनुषंगानेच आपण रोजच्या रोज तुम्हाला अपडेट देणार आहोत, ती महत्त्वाची समजून घेत चला. कालचा पाऊस जर आपण बघितला तर विदर्भामध्ये पाऊस झालेला आहे, परंतु भलेही तो पाऊस सार्वत्रिक असेल, परंतु त्याची तीव्रता काहीशी ओसरल्यासारखी आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत आणि पश्चिमेकडील विदर्भामध्ये जे असेल तर मध्यम स्वरूपाचा किंवा काहीसा जोरदार पाऊस आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या देखील काहीशा उत्तरेकडील भागामध्ये देखील जोरदार ते मुसळधार पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील संमिश्र नोंदी आहेत, जोरदार पावसाचा किंवा काहीसा मुसळधार. नाशिकच्या पूर्व भागामध्ये आहे, परंतु जो पावसाचा पट्टा बाकी आहे तर हा उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रातील हा संपूर्ण बेल्ट आहे, या ठिकाणी पावसाची खूप प्रतीक्षा आहे. दक्षिण मराठवाड्याकडे देखील शेतकरी बांधवांना पावसाची अपेक्षा आहे. सातत्याने कमेंट येत आहेत, या संदर्भाची देखील माहिती समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जर बघितलं, आता थोड्या वेळापूर्वीची थोडीशी जुनी इमेज आहे, परंतु यामध्ये जर समजून घेतलं आपण कुठे पाऊस महाराष्ट्रामध्ये चालू आहे, तर विदर्भामध्ये पावसाचे ढग आहेत. जसे की आपल्याला उत्तरेकडील जो विदर्भ आहे या ठिकाणी अमरावती असेल किंवा अकोला, वाशिममध्ये देखील पावसाचे ढग या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत. यानंतर नागपूरमध्ये देखील आणि वर्ध्यामध्ये देखील पावसाचे गडगडाटी ढग आहेत, या ठिकाणी विजा चमकत आहेत. दुपारी जो अंदाज दिलेला होता की स्थानिक प्रमाणात ढग निर्माण होतील, त्याप्रमाणे झालेले आहेत, परंतु किंचितसा आपला जो अंदाज होता त्याच्या पलीकडे देखील पाऊस होतोय. थोडाफार एरर या ठिकाणी आज आलेला आहे. याबद्दल मला देखील वाईट वाटतं की विदर्भाच्या या ठिकाणी पाऊस देखील सक्रिय झाला, परंतु अमरावतीपर्यंत अंदाज असल्यामुळे थोडासा पुढे बऱ्यापैकी सक्रिय पाऊस आहे. यानंतर बुलढाण्याकडे देखील काही प्रमाणात पाऊस सक्रिय आहे. आता ही जरी आपल्याला आताची स्थिती दिसत असली, परंतु आता सध्या वस्तुस्थिती जर बघितली तर आपल्याला धुळे असेल किंवा जळगावकडे चांगल्यापैकी विजांसहित गडगडाटी पाऊस सक्रिय झालेला आहे. नाशिकच्या पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या देखील काही, वैजापूरच्या आसपास पाऊस सक्रिय आहे. अहिल्यानगरमध्ये देखील काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत. हे जुने असले परंतु तरी देखील या ठिकाणी सक्रिय आहे आणि आता देखील या ठिकाणी वातावरण अनुकूल आहे की रात्री पाऊस या ठिकाणी सक्रिय होऊ शकतो. नाशिकमध्ये देखील सक्रिय होण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील थोड्याफार भागासाठी पाऊस आहे, परंतु रात्री या ठिकाणी सक्रिय होईल. आणि खास करून माझे सातारा यासह जे लातूर, धाराशिवचे किंवा सोलापूरचे मित्र आहेत, या ठिकाणी आज तुम्हाला काल देखील शब्द दिलेला होता की तुमच्याकडे आज चांगल्यापैकी पावसाचे ढग निर्माण होतील, वातावरण चांगलं बनेल. त्याप्रमाणे जर आपण बघितलं, सोलापूर किंवा धाराशिवच्या आसपास जोरदार पाऊस देतील, चांगल्यापैकी गडगडाट होईल, विजा होतील, अशा प्रकारचे ढग निर्माण झालेले आहेत. आणि रात्री देखील आपल्या सोलापूर असेल किंवा सांगली थोड्याफार भागासाठी पाऊस होईल. त्यानंतर साताऱ्यामध्ये देखील काही थोड्या भागासाठी होत नाही, पाऊस होईल, कारण की काल कमेंटमध्ये देखील तसंच सांगितलेलं आहे. मराठवाड्याच्या इतर भागामध्ये जर बघितलं आपण तर हिंगोली असेल, परभणी या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होऊ शकतो, परंतु व्याप्ती कमीच राहील. यानंतर जालन्याच्या आसपास देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे किंवा सध्या विजा देखील काही ठिकाणी चालू असतील, जालन्यामध्ये असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत भागामध्ये देखील विजा या ठिकाणी चालू असणार आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या मला कमेंट येत आहेत त्यांनी आता थोडंसं धीर धरा. रोजच्या रोज थोडासा बदल होत आहे, पाऊस सक्रिय होत आहे. आणि आपण जेव्हा 30 मार्च रोजी मान्सूनच्या तारखा दिलेल्या होत्या, तेव्हा जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिलेला आहे. या संदर्भाची डिटेल तर आपण बघणारच आहोत, परंतु उद्यासाठी जर 28 तारखेचा आपण अंदाज जर समजून घेतला तर उद्या जे असेल तर दक्षिण विदर्भाकडे बऱ्यापैकी पावसाची सक्रियता वाढण्याचा अंदाज आहे. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी थोडंसं वातावरण जे असेल तर ते डिस्टर्ब झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ढग रेंगाळतील आणि याच ठिकाणी पाऊस होण्याचा जास्त अंदाज आहे. याला लागून असलेला जो मराठवाडा आहे, ज्या ठिकाणी आपलं परभणी, हिंगोली असेल किंवा जालना असेल, बीड असेल, त्यानंतर नांदेड, लातूर आणि धाराशिव असेल किंवा सोलापूरपर्यंत देखील पाऊस या ठिकाणी बऱ्यापैकी ढग आपल्याला अशा प्रकारे पोहोचतील आणि या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस देण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडून चांगल्यापैकी ढगांचा फ्लो जो असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी पोहोचेल. काही ढग जे असतील तर अशा प्रकारे पोहोचतील आणि ते सोलापूरच्या आसपास या ठिकाणी पाऊस देण्याचा अंदाज आहे. काही प्रमाणामध्ये आपल्याला अहिल्यानगरच्या बाकी भागामध्ये देखील या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, परंतु ही 100% शाश्वती नाही आहे, सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या ठिकाणी देखील ढग पोहोचतील. आता बाकी राहिलेलं जर उत्तरेकडील विदर्भ असेल, पश्चिमेकडील तर जळगाव असेल किंवा बुलढाणा, अमरावती, अकोल्याचा काही भाग
या ठिकाणी उद्या मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं तुम्ही सतर्क राहा. या ठिकाणी चांगल्यापैकी अंदाज आहे. बाकी छत्रपती संभाजीनगरपर्यंत देखील ढग पोहोचतील आणि या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्हा असेल किंवा धुळ्याचा अजून काहीसा भाग आहे पश्चिमेकडचा, चांगल्यापैकी पूर्णपणे रिदममध्ये येण्यासाठी वेळ लागणार आहे. आज देखील या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे, तर या ठिकाणी देखील अजून चांगल्यापैकी पाऊस होणारच आहे. बाकीचं जर आपण बघितलं, नाशिकचा पूर्व भाग असेल किंवा अहिल्यानगरचा बाकीचा भाग, या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहेच आणि किनारपट्टीला देखील पाऊस किंवा घाटाच्या आसपास पाऊस चालूच आहे. अजून यामध्ये वाढ होणारच आहे. या संदर्भाची माहिती दिलेली आहे. मान्सून चांगल्यापैकी सक्रिय होईल, त्यामुळे शेतकरी बांधवांनी थोडासा धीर धरा, काळजी करू नका. प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मी पाठवतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील पाऊस होणार आहे. तुम्ही नियोजन करून ठेवा, बियाणं घरी आणून ठेवा, जेणेकरून आपल्याला बाकीचे पाऊस झाल्यानंतर लगेच पेरणी करता येईल. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. आणि आपण जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करून इतर शेतकरी बांधवांना जर शेअर केला, अजून खूप छान काम होईल तुमच्यासाठी पण, कारण की जास्तीत जास्त चांगले अंदाज या ठिकाणी बनवले जातात. धन्यवाद.